इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अलौकिक अकारण करून अशा कृपेनं श्री ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ज्ञानेश्वरीतील चतुर्थ अध्यायाचा आपण विचार करत आहोत. या चौथ्या अध्यायामध्ये प्रथम जी ओवी आहे, आजी श्रवणेंद्रिया पाहाले, जे येणे गीता निधान देखिले, स्वप्नची तुकले साचा सरीसे. या ओवीचा आपण सरळ सरळ विचार पाहिला. आता पुढील ओवी श्री ज्ञानोबराय बोलतात, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजो किरीटी परिसत असे. आधीची विवेकाची गोठी वरी जगजेठी श्रीकृष्ण प्रतिपादे आणि भक्तराजो किरीटी परिसत असे. आधीची म्हणजे अगोदरच ही श्रीमद भगवद्गीता विवेकाची गोठी, विवेकाची गोष्ट आहे, विवेकाची कथा आहे. वरी जगजेठी श्रीकृष्ण प्रतिपादे व आणखी जगामधील श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण परमात्मा
प्रतिपादन करणारे आहेत व भक्तराजू किरीटी परिषद असेल आणि भक्तामध्ये राजा श्रेष्ठ असे भगवान श्रीकृष्ण परमात्मा या गोष्टीचं प्रतिपादन करत आहेत। म्हणून ही कथा फार विशिष्ट श्रेष्ठ अशी आहे। हिच्यामध्ये हिचं प्रतिपादन करताना प्रथम यावेळी सांगितलं की आधीची विवेकाची गोष्ट म्हणजे मूळचीच ही अगोदरच स्वरूपातः ही विवेकाची गोष्ट आहे। कारण की विवेकाची गोष्ट म्हणताना आपण आत्मनात्मविवेक, त्याला नित्यानित्य वस्तू विवेक म्हणतो। विवेक हा विचिर पृथक भावे या धातूपासून विवेक या शब्दाची निष्पत्ती होते। वृद्धादिगणातील हा विचिर पृथक भावे धातू आहे। विच वि उपसर्गपूर्वक विच धातूला गयम प्रत्यय होऊन व गुण होऊन विवेच अ या अवस्थेत गयम प्रत्यय पुढे असल्यामुळे चजोको गिण्यति या सूत्राने च्या ठिकाणी क आदेश होऊन विवेक हा शब्द निष्पन्न होतो। विचिर पृथक भावे याच्यावरून पृथक भाव अर्थात पृथक्करण, वेगळं करणं, जे जसं आहे ज्याप्रमाणे हंस हा आपल्या चोचीच्या द्वारे क्षीर आणि नीर, क्षीर म्हणजे दूध, नीर म्हणजे पाणी यांचा विवेक करतो, यांना पृथक करतो। म्हणून आपण होई पाहतो की चाचूचेनी सांडसे काढले जे पैपाने राजा हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने दे। आणि या चाचूरूपी या पकडीनं पाणी आणि दूध हे तसं हंस वेगळं करतं, त्याप्रमाणे आपण हंसासारखं झालं पाहिजे। साधक अवस्थेत मनुष्य हा हंस स्थितीस प्राप्त झाला पाहिजे की यानं कंठ पाण्याप्रमाणे असार आहे आणि दुधाप्रमाणे सार काय आहे। पाणी हे असार आहे हे निश्चित, तसंच संसार हा पाण्यासारखा असार आहे आणि साररूप केवळ परमात्मा आहे। म्हणून या साराचा विचार केला तर सार आपल्या हातात राहतं आणि असाराचा त्याग होत असतो। सारासार विचारिता भ्रांती ते पायी असारता, सारथे स्वभावता नित्य जाणे। या रीतीनं जर आपण साराचा विचार केला मग मनुष्याला स्वभावतः सार अवशिष्ट राहतं। तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्व वरले ज्ञान। मग विचार केला तर केवळ तत्व राहतं आणि ते तत्वच सांगण्याकरिता ही जी गोष्ट आहे त्या तत्वाचा बोध होण्याकरिता भगवान परमात्म्याने ही विवेकाची गोष्ट सगळ्यांपुढे मांडलेली आहे। हिचा आपण विचार करत आहोत। कारण की कधीच आपल्याला ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर ते हा विवेक अंतःकरणात जागृत झाला पाहिजे। विवेकाशिवाय हे ज्ञान उत्पन्नच होत नाही। म्हणून
अपरोक्ष अनुभूतीमध्ये श्री आदिगुरु शंकराचार्य बोलतात, नोत्पद्यते विना ज्ञानम विचारेणान्य साधनही. विचाराशिवाय अन्य कोणत्याच साधनांनी ज्ञान उत्पन्न होत नाही. जसं यथा पदार्थ भानम प्रकाशेण विना क्वचित, कधीच प्रकाशा वाचून जसं पदार्थाचं भान होत नाही, त्याप्रमाणे विचाराशिवाय मनुष्याला तत्वज्ञान प्राप्त होत नाही. आणि ते तत्वज्ञान, तो विचारही आपल्याला जर करायचा झाला, तो विवेक मनुष्यानं कसा करावा, कारण की आत्मानात्मविवेकन केला तरच निर्मल असं ज्ञान प्राप्त होतं. म्हणून पंचदशीकार बोलतात, सदा विचारये तस्मात् जगत जीव परात्मनः, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. या रीती म्हणून या विचारानेच तत्वज्ञान उत्पन्न होत असल्यामुळे मनुष्यानं सदा विचारये तस्मात् जगत, जीव आणि परमात्मा. जगत काय आहे, जीव काय आहे आणि परमात्मा काय आहे याचा नित्य आपण विचार करायला हवा. जर असा विचार केला तर तेव्हा जीवभाव आणि जगतभाव या दोघाचा बाध होतो आणि केवळ आपला आत्मा अवशिष्ट राहतो. या आत्म्याचंच प्रतिपादन करण्याकरिता ही श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणून विचाराची गोष्ट आहे. कारण की श्री ज्ञानोबराय बोलतात, म्हणून जगी गीता मी या आत्मेने पतिव्रता. ही श्रीमद भगवद्गीता पतिव्रता आहे. ही अन्य कशालाच प्रतिपादन करत नाही, म्हणजे केवळ माझंच प्रतिपादन करणारी असल्यामुळे ही श्रीमद भगवद्गीता ही पतिव्रता आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं या हेतूने भगवान परमात्म्यानं ही विवेकाची गोष्ट, यद्यपि अनेक प्रकारच्या रामाची गोष्ट, श्रीकृष्णाची गोष्ट, देवीची गोष्ट, गणेशाची गोष्ट, कथा, गणेश कथा, श्रीकृष्ण कथा, अनेक प्रकारच्या ज्या कथा आहेत त्या कथा यद्यपि आहेत, परंतु या ठिकाणी रामादिकांच्या कथेचं वर्णन न करता केवळ येथे विवेकाची कथा श्री भगवान परमात्मा सांगत आहेत, जेणेकरून मनुष्याच्या बंधनाची निवृत्ती व्हावी याकरिता या कथा सांगितल्या जातात. ती कथा म्हणजे आत्मस्वरूप कथा. विवेक, क्षीरनिर्विवेक आत्मस्वरूपाची ही कथा आहे. आत्म्याचा विवेक सांगणारी ही कथा आहे. यावरून म्हणजे 10व्या अध्यायातली गोवी दिली ती सर, जयाची गोठीची ऐकत घेऊ, अवघा संसार होय वाहो, बळिया नित्य लागे येवो आपण पेया. म्हणजे ही अशी गोष्ट आहे, ही जर गोष्टी केवळ ऐकलीच तर संसार हळूहळू संसाराविषयी भाव मिथ्य होऊ लागतो. आणि मग आपलं जो स्वरूप नित्य स्वरूप आहे, ते आपलं नित्य स्वरूप ते आपल्याला प्राप्त होतं. त्या नित्य स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. म्हणून ही कथा देवा गोठीची ऐकता बोध उपजत असे, चित्ता मा अनुभवे तल्लीनता नव्हे लकी.
कारण की ही जी कथा आहे ही आत्मकथा आहे. ही जर आत्मकथा आपण केवळ ऐकलीच तर ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ही विवेकाची कथा या ठिकाणी सांगितली जाते. सांगणारे ही म्हणजे जी कथा पाहिली ही या कथेचा विषय सुद्धा अतीव श्रेष्ठ आहे आणि याचा वक्ता त्या वक्त्याचा निर्देश करतात. वरी श्रीकृष्ण जगजेठी प्रतिपादे. जगजेठी श्रीकृष्ण प्रतिपादे. जगातील जे श्रेष्ठ ज्येष्ठ भगवान श्रीकृष्ण परमात्मा या कथेचे प्रतिपादन करता आहेत. आता जगजेठी आपल्याकडे पद आहे. जग हे आपण अनेक वेळेस जग या पदाचा अर्थ पाहतो. एकादशेंद्रियैर्युक्त्या शास्त्रेणाप्यवगम्यते यावत् किंचित भवेदेतद् इदं शब्दोदितं जगत् या पंचदशीच्या श्लोकाचा आपण विचार पाहतो. 11 इंद्रिय, अनुमान आणि शास्त्र या सर्वांनी ज्याला आपण समजतो, ज्याला जाणलं जातं ते सगळं जगत आहे त्याला इदम असं म्हणतात. मग हे संपूर्ण जगत हे जे जगत आहे त्या जगतामध्ये जेठ म्हणजे श्रेष्ठ मोठा. आपल्याकडे जे जेठ कोणाला म्हणतात, जो सगळ्यात मोठा असतो त्याला जेठ ज्येष्ठ आपण म्हणतो. मग हा परमात्मा कसा आहे? जगजेठी. कारण की कान्हैया रे जगजेठी पाहतो ना आपण. जगातील ज्येष्ठ म्हणजे सगळ्यात मोठे जे वडीलधारी व्यक्ती. कारण की हा परमात्मा सगळ्या जगाचं कारण आहे. म्हणून सगळ्याचा ज्येष्ठ आहे. हा असा जो कारणरूप परमात्मा तो श्रीकृष्ण परमात्मा निरूपण करत आहे. सगळ्या जगाचं कारण श्रेष्ठ असा श्रीकृष्ण परमात्मा बोलतो. जगजेठी या शब्दाचा प्रयोग या ठिकाणी केला गेला. तो जगात ज्येष्ठ आहे. मग जगात ज्येष्ठ असल्यानंतर काही कारण आहे. मग कारण किती प्रकारचे आपण पाहतो. वेदांत मतानुसार उपादान आणि निमित्त असे 2च कारण आहेत. न्यायमतानुसार समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण असे 3 कारण आहेत. असमवायी कारण अधिक समवायी कारण म्हणजेच त्याला आपण उपादान कारण वेदांतात म्हणतो आणि निमित्त कारण दोन्ही मतात येते. असमवायी कारण हे वेगळे. या ठिकाणी हा परमात्मा जगाचं उपादान कारण आहे. कोणतं उपादान कारण आहे हे आपल्याला कळायचं झालं तर त्याच्याकरिता आपण उपादान कारण आहे परंतु परिणामी उपादान आहे की विवर्तोपादान कारण आहे तसा जर विचार केला तर परमात्मा हा या जगाचं विवर्तोपादान कारण आहे. आता तुम्ही म्हणाले विवर्त काय शब्द वापरले आणि परिणामी काय वापरले. जसा आपण पाहतो लक्ष देऊन आहे का आज कळालं नाही तर का नवीनांना नंतर कळण्याकरता ग्रंथ शिकताना लाभ होत असतो. यामध्ये जर पाहिलं आपण दूध पाहिलं की नाही. दूध आपल्याकडे असतं. त्या दुधामध्ये गरम दुधामध्ये थोडासा ताक टाकलं विरजण टाकलं तर ते दूध काय बनतं? दही बनतं. मग हे दूधच होतं पण दूधच काय झालं? दही. दुधाचा बदल कशात झाला? दह्यात झाला. या बदलालाच संस्कृतमध्ये परिणाम असं म्हणतात. हा जो बदल आहे म्हणजे दूध हे जसं आहे तसंच त्याला काही नाही तेच दधी रूपात बदललं त्याला आपण परिणाम झाला म्हणतो. मग हे याला परिणाम असं म्हणतात. हे उदाहरण आहे. त्याची व्याख्या द्या सोडून.
व्याख्या सांगितली तर आता लवकर व्याख्या काय आहे? परिणाम म्हणजे समसत्ता कार्यापत्ती, दुधाची सत्ता आणि दह्याची सत्ता एकसारखीच आहे आणि समान सत्तेच्या समान सत्तारूपी कार्याची प्राप्ती होणं याला परिणाम असं म्हणतात. आणि दुसरा आहे परिणामाव्यतिरिक्त विवर्त, विषम सत्ता कार्यपत्ती म्हणतात. विषम सत्तेतील कार्याची उत्पत्ती होणं. जसं आपण गावी किंवा रात्री इथे कुठे आपण फिरत असताना जर रस्त्यामध्ये दोरी वगैरे पडलेली असली आणि आपल्याला ही दोरीच आहे असं भान नसलं, त्यावेळेला आपण तिथून जाऊ लागलो, काहीतरी पाहिल्यानंतर मंद अंधकारामध्ये आपल्याला काय वाटतं? अरे बापरे, साप 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 आहे ना. ती दोरीच असते परंतु आपल्याला ती सापासारखी दिसते आणि ती सापासारखी दोरी पाहून आपण जातो पळून. नंतर काय होतं की कोणी एखादी बॅटरी घेऊन आला का पळून चालला रे, तिथे साप आहे, तर मला चल बरं पाहू. मी पकडतो त्याला, बॅटरी घेऊन जाऊन बॅटरी लावून पाहिली तर तिथं काय दिसली? दोरी. म्हणतं का रे, अरे ही दोरी आहे, तो याला घेऊन पळालास, पण ते पण पाहनास मला सापासारखंच दिसलं. म्हणजे त्या ठिकाणी होती काय? दोरी. बरं, दोरीचाच परिणाम साप झालता का? नाही. बस तिथे साप दिसला आणि तो साप वास्तविक होता का? जसं दूध वास्तविक आहे आणि दही वास्तविक आहे. दूध वास्तविक, दूध जसं खाऊ शकतो तसं दही खाऊ शकतो. परंतु जसं दोरीनं आपण बांधण्याचे काम करू शकत होतं तसं त्या सापानं चावण्याचं काम केलं असतं का? दोरीवर दिसलेल्या नाही ना. मग त्या तो दोरी जी आपल्याला सापासारखी दिसली त्याला विवर्त म्हणतात. परिणाम नाही झाला परंतु वेगळंच रूपानं दिसलं, त्याला काय म्हणतो आपण? विवर्त. बस तिथं साप असायला होता का दिसायला होता? साप दिसायला होता, असायला नव्हता. मग असं जे ठिकाण असतात त्या कार्याला विवर्त असं म्हणतात. आणि दुधाचंच दही बनणं यास परिणाम असं म्हणतात. परमात्मा हा विवर्तोपादान कारण आहे, अधिष्ठान कारण आहे. आपण म्हणाल परमात्म्याला आपण हा जगात जेठ आहे, जगजेठी असं जर म्हटलं तर जगात ज्येष्ठ कोण आहे? न्यायमतामध्ये सुद्धा परमात्म्यालाच मानतात, आहे की नाही? मग या ठिकाणी जगजेठी पदाने आपण उपादान कारण का घेता? कारण की वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्म हे उपादान कारण आहे, ते विवर्तोपादान कारण आहे. इथे तर ईश्वर हे जगाजेठी ईश्वर असू शकेल. याला कसं आपण म्हणजे याला न्यायमताचा ईश्वर असू शकतो, याला का आपण उपादान कारण वास्तविक मानता? तर सांगितलं एक पद दिलंय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण पद दिलं. श्रीकृष्ण शब्दाचाच अर्थ आहे परब्रह्म. परब्रह्म म्हटलं जातं. कृषिर्भूवाचक शब्द नष्ट निवृत्तिवाचक तयोरैक्यम परम ब्रह्म कृष्ण इत्यभिधीयते. बडबड करायचं नाही बरं का. इकडं सरक आणि तो इकडं सरक नाही, इकडं सरक म्हणजे तुला दिसेल, नाही तर लपून जातो माझे, है ना. पहा आता काय झालं? कृष्ण शब्दाचा अर्थ काय आहे की कृषिर्भुवाचक शब्द. कृषी म्हणजे कृष हा शब्द सत्तावाचक आहे. कृष म्हणजे सत्ता, न म्हणजे निवृत्ती. म्हणजे सगळ्या जगाची निवृत्ती रूपी जी सत्ता, तयोरैक्यम परम ब्रह्म कृष्ण इत्यभिधीयते. ही सत्ता
आणि सगळ्या जगाची निवृत्ती जी स्थिती आहे त्या दोघांच्या एकतेलाच परब्रह्म असं म्हणतात. तयोरैक्यम परम ब्रह्म कृष्ण इति अभिधीयते. त्याला कृष्ण असं म्हटलं जातं. या दोघांची एकता म्हणजेच परब्रह्म आणि त्या परब्रह्म म्हणजेच कृष्ण. तरी मग या जगताचं जे कारण ते कोण आहे? परब्रह्म आहे. आणि परब्रह्म असं परब्रह्म स्वरूप भगवान परमात्मा तो परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधिकरण असे श्री भगवान परमात्मा प्रतिपादन करणारे आहेत. ज्यांच्या मुखातून सगळ्या वेदांची उत्पत्ती झाली असे साक्षात भगवान परमात्मा प्रतिपादन करता व श्रोता आणि भक्त राजू किरीटी परिसतू असे. व भक्तराज भक्तामध्ये राजा त्याला आपण भक्तराज असे म्हणू. भक्तांतील राजा. आता कधीही राजृदीप्तो हा धातू आहे. राजृदीप्तो या धातूपासून राजन या शब्दाची उत्पत्ती होते. राजन शब्द बनतो. मग आता कधीही भक्तेषु राजा इति भक्तराजः भक्तांमध्ये राजा किंवा भक्तांचा राजा असं म्हणू. राजा शब्द आता एक भक्त लोक आहे आणि त्याचा राज्याभिषेक अर्जुनावर केला. अर्जुनावर त्यांच्या राज्यारूपाने अभिषेक केला अशी गोष्ट नाही. भक्तामध्ये राजा म्हणजे सगळ्या जनतेमध्ये तो उत्तम असतो, सुशोभित होतो. राजृदीप्तो म्हणजे प्रकाशित होतो. ज्याची ख्याती ही सगळ्या भक्तामध्ये उत्तम रीतीने प्रकाशित होते असा अर्थ. राजा हा सगळ्या लोकात प्रकाशित होतो म्हणून त्याला श्रेष्ठ आहे असा राजा. तर अर्जुन सुद्धा हा भक्तांचा राजा आहे. कारण की ज्या भक्ती आहेत 9 प्रकारची भक्ती, 9विधा भक्ती म्हणतो आपण. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या जे काही 9 प्रकारच्या भक्ती आहेत त्या ठिकाणी अर्जुनाकडे सुद्धा भक्ती होती. सख्य भक्ती. सख्यपणे अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन हे करो. अर्जुन हा सख्य भक्तीचा आचार्य आहे. सख्य कारण की श्री ज्ञानोबराय 6व्या अध्यायामध्ये बोलतात, जे आत्मनिवेदना तळीची पीठिका आहे सख्याची पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृका घाल. ज्या आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती आहे त्या आत्मनिवेदनाच्या तळीची म्हणजे त्याच्या मागची उपांत्य अशी जी भक्ती जी पीठिका आहे सख्याची म्हणजे सख्य भक्तीचं जे स्थान आहे अर्जुन त्या सख्य भक्तीची अधिष्ठात्री देवता आहे. म्हणजे सख्य भक्तीचे आचार्य हे अर्जुन आहेत. आणि भगवान परमात्म्याचा आणि सगळे अनन्य भगवान परमात्म्याशी हा अर्जुन असल्यामुळे तो भक्तांमध्ये राजा आहे. आणि भक्तांमध्ये राजा असल्यामुळेच भगवान परमात्मा यांना या श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश करत आहे. तो भक्त राजू किरीटी. अर्जुनाला एक शब्द वापरला किरीटी. किरीटी म्हणजे किरीट. किरीट अस्ति अस्मिनिती किरीटी. किरीट मुकुटधारी. अर्जुनाचं नावच आहे किरीटी. अर्जुनाला अनेक नावं आहेत. त्यात 10 नावं प्रमुखानं तशी 14 आहेत. पण 10 नावं प्रमुखानं उल्लेख केली जातात. ती म्हणजे अर्जुन कोण आहे? अर्जुन फाल्गुनो जिष्णु किरीटी श्वेतवाहन बिभत्सुर विजय कृष्ण सव्यसाची धनंजय. ही अर्जुनाची नावं आहे. जे प्रमुख 10 नावातील
ही हे एक किरीटी याचं नाव आहे. म्हणून असा जो अर्जुन आहे तो किरीटधारी, तो अर्जुन परिसत असे. कारण की भक्तराज शब्दाचं तात्पर्य, किरीटी शब्दाचं तात्पर्य हे ते आपण पाहिलं पाहिजे. का भक्तराज शब्द वापरला? कारण की भक्त म्हटला की त्याच्या अंतःकरणात प्रेम असतं. भक्त म्हटला की श्रद्धा असते. भक्त राज ऐकतो म्हटलं की लगेच श्रवण करण्याची जी काही साधनं लागतात ती याच्याकडे आहे. म्हणजे हा श्रद्धाळू आहे, हा प्रेमळ आहे. जे वाक्य सांगितलं जाईल ते अतिशय प्रीतीने ऐकणारा असा हा अर्जुन आहे. याच्यातून भावार्थ निघतो. ते द्वार बंद करून घेऊ शकतात. पुन्हा खिडक्या, त्याच्यात पुन्हा किरीटी. किरीट म्हणजे किरीट हे मस्तकात असतं, डोक्यामध्ये मुकुट असतो. म्हणजे ते अन्य आघात डोक्याला लागू नये याच्याकरिता किंवा हे संरक्षणाकरिता, आपलं हात इत्यादिकाच्या संरक्षणाकरता किंवा ते डोक्याचं एक बंधनच आहे समजा. म्हणजे आपली डोक्याची एका अर्जुनाची जी एकाग्रता आहे मस्तिष्कातील ती श्रेष्ठ आहे. ती एकाग्रता क्योंकि बंधन केलेलं आहे. म्हणजे अर्जुनानं आपल्या मनाला बांधलेलं आहे, म्हणजे त्यानं श्रम धारण केलेला आहे. या असा आपण किरीट या पदातून अर्थध्वनित करू शकतो. आणि असे जे अर्जुन आहेत ते अर्जुन परिसत असे. परिसत असे म्हणजे असा अर्जुन ऐकत होता. आता कारण की अर्जुन हा ऐकतोय यावरून अर्जुनाचं ऐकणं फार श्रेष्ठ आहे. म्हणे परिस्नेयाच्या राजा ऐकेवा धनंजय असे ज्ञानोबराय बोलतात पुढे की अर्जुन हा ऐकण्यामध्ये उत्तम होता. म्हणूनच तर श्री ज्ञानोबराय आरंभी बोलतात जी अर्जुनाची पांती परिसनेया योग्य होती ती कृपा करुणी संती अवधान द्यावी. अर्जुन हा ऐकणाऱ्यामध्ये फार उत्तम होता. तो असा अर्जुन ऐकतोय म्हणजे यामधून तिघांची श्रेष्ठता आहे. विषयाची श्रेष्ठता, वक्त्याची श्रेष्ठता आणि श्रोत्याची श्रेष्ठता अशी ही एकंदरीत सर्व श्रेष्ठता आहे. म्हणून या कथेला काही त्या श्रवणाला आगळं वेगळं महत्त्व आलं आणि त्याची परिणती आत्मज्ञानामध्ये झाली. तद्वत याचं महत्त्व सांगण्याकरिता श्री ज्ञानोबराय पुढे ओवीमध्ये दृष्टांत देऊन सांगतात हे कसा योग झालेला आहे. जैसा पंचमाला सुगंधू की परिमळवानी सुस्वादू तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये. जैसा पंचमाला सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा ये कथेचा विनोदू भला जाहला. पहा ज्याप्रमाणे कधी कधी काय झालं की आपल्याला आपण श्रवण करत असताना एक होता जैसा पंचमाला सुगंधू म्हणजे पंचमाला कोणता. आता याच्यातील प्रत्येक जे आपण हे पाहतो स्वर आहेत यांचे आता मला ते काय श्लोक आठवेनासा झाला
की प्रत्येक जे स्वर आहेत आपले 7 स्वर सांगितले जातात. त्या 7 स्वरापैकी जे काही पंचम स्वर आहे तर एवढाच आहे, तर की पंचमालाप कोणाचा असतो? कोकिळेचा. तसं प्रत्येकाचा म्हणजे खर्ज हा कोणापासून निर्माण झाला? दुसरा आहे षड्ज आपला आहे ते दैवत आहे. हे तर माझ्या लिहून ठेवले होते, परंतु हे जे काही प्रत्येक स्वर आहेत या स्वरांची जर आपण उत्पत्ती पाहिली तर आपल्याला काही ग्रंथामध्ये याचे स्वराचं कथन केलेलं आढळतं. जसं पहिले किती येतं? निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, दैवत हे स्वर सांगितले. पंचमश्चैत्यमी, सप्ततंत्री कंठो, सप्त 7 हे स्वर आपल्याला सांगितले. त्या 7 स्वरापैकी याच्यामध्ये पहिला जो आता एक एक तुम्ही पहा, त्याला षड्ज 6 क्रमांकाचं त्याला षड्ज म्हणतात ना. 6 वाजना 6. त्याच्यात कोणाचा स्वर आहे ते सांगितलं. षड्जम रवती मयूरो, गावो नर्दन तिचार शबम. म्हणजे एक जो स्वर पहिला षड्ज दिला तो स्वर ग्रहण केला मयूराचा, आपल्या मोराच्या स्वरातून तो षड्ज स्वर काढलेला आहे. दुसरा आहे ऋषभ, हे गायीच्या स्वरातून दुसरा ऋषभ स्वर हा तयार केला म्हणजे ग्रहण केला. नंतर आहे, कारण की ते त्याच स्वरात गातात, त्यांची ध्वनीच आहे. कधी षड्जामध्ये ओरडेल मयूर, गाई आपण र करत राहा, तो ते हंबरल्यानंतर पहा तो आपला दुसरा ऋषभच येतो. तिसरा आहे अजा विरवती गांधारम, शेळी, गांधार म्हणजेच म येतो का? ग, अच्छा ग आला, सारे ग. नंतर क्रौंचो नदती मध्यमम म्हणजे म, क्रौंच पक्षी, त्या क्रौंच पक्षापासून हा मध्यम स्वर. तसं पुष्प साधारणे काले कोकिलो रवती पंचमम म्हणजे या वसंत ऋतूमध्ये 5वा स्वर पंटा पंचम हा स्वर हे कोकिळीचा आहे. म्हणजे कोकिळ कधी पंचम स्वरामध्ये तिचं गायन करते. ते आश्वश्चर दैवतम रवती म्हणजे घोड्याचा ध स्वर आहे, त्याची हिनन हे ध स्वरामध्ये होतं आणि त्याच्यातून ध स्वर काढला आणि शेवटी म्हणजे तुम्ही घोड्यासारखंच नाही करत ना. बरं, निषाद अमरावती कुंजरा हा शेवटी आहे निषाद स्वर. ते कुंजर एक पक्षी आहे आणि त्यापासून हा अंतिम स्वर निघतो. या प्रकारे हे सगळे स्वर वेगळ्या वेगळ्या निषादंतो गजो गर्जती उन्मदोस असं. कुंजर म्हणजे हाती, त्या हातीचा जो स्वर आहे तोच अंतिम नी आहे. या प्रकारे हे सगळे स्वर आहेत, परंतु याच्यातील कानाला जास्त गोड लागण्याकरिता स्वर म्हणजे आपला पंचम स्वर आहे. मग सांगतात की जसा वसंत ऋतूमध्ये जसं वसंत ऋतू असावा आणि वसंत ऋतूमध्ये सुगंध यावा व त्याच्यात अशा प्रकारचा ध्वनी ऐकायला प्राप्त व्हावा
तेव्हा किती आनंद प्राप्त होतो त्याचा निर्देश करतात. ऐसा पंचमालापू सुगंधो, ज्याप्रमाणे पंचम आलापू आणि सुगंध म्हणजे पंचम स्वर व सुवास एकत्र यावा किंवा परिमळू आणि सुस्वादू, एखादे भोजनाला बसावं आणि त्याच्यात सुगंधित भोजन असावं आणि स्वादही फार चांगला असावा, किती आनंद येतो. तसंच तैसा ये कथेचा विनोद भला झाला, त्याप्रमाणे या कथेचा विनोद म्हणजे बहर एकदम चांगला आला. ही कथा फार श्रेष्ठ बहार आला, ही कथा आलेली आहे. अशा कथेची महती सांगतात. पुढे घ्यायचं. कैसे आगळीक दैवाची, जे गंगा जोडली श्रुत अमृताची, होका जपत पे श्रुतयाचे फळा आली. कैसी दैवाची आगळीक, जे अमृताची गंगा जोडली, श्रोतयांची जपतपे फळा आली. कैसी दैवाची आगळीक बोलतात, कशी या दैवाची वेगळीकता आहे, अधिकता आहे की अमृताची गंगा जोडली. आपल्याला अमृताची जी गंगा आहे, गंगा प्रवाह तो प्राप्त झाला, अमृताची गंगाच लाभलेली आहे. म्हणजे इतकी, कारण की भगवान परमात्म्याची वचन हे अमृतासारखं आहे. दैव, कारण की इतकं किती मोठं भाग्य म्हणावं की जी अमृताची गंगा ही आपल्याला प्राप्त झाली किंवा श्रोत्यांची जपतपे फळा आली. ही गीता प्राप्त होणं म्हणजे श्रोत्यानं यापूर्वी जितकी काही जप केलेली असतील, जितकी काही तप केली असतील, ती जणू काय सफलच झालेली आहे असं यावरून दिसतं. म्हणून श्रोतयाची जपतपे फळा आली. आता जप म्हणजे जकार, जकारो जन्मनाशकः, पकारः असं निवृत्तिवाचकः पापनाशकः, जकारो जकारो जन्मनाशकः, पकारो पाप निवर्तक असं राहू द्या. परंतु त्या दोघा म्हणून याला जप हे जे पापाचं जन्म व पापाचं नाशक आहे त्यालाच म्हणतात जप. असा हा जप जणू काय याचं जपाचं सार्थक्य झालं किंवा जणू काय तपाचं सार्थक्य झालं. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं की ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ, श्रीमद भगवद्गीतेसारखे ग्रंथ ऐकायला कोणत्याही मनुष्याला प्राप्त होत नाहीत. त्याला फार पुण्य लागतं आणि फार पुण्यानं असे ग्रंथ आपल्याला विवेकाचे ऐकायला प्राप्त होतात. नाहीतर श्रवणायापि बहुब्रीयो लभ्य, हे आपण कठोपनिषद पाहिलं, निषेधात पाहिलंच. कारण की ऐकायला सुद्धा प्राप्त होत नाही. आणि इतकं आपलं भाग्य असावं की हे श्रीमद भगवद्गीता आपल्याला ऐकण्यास प्राप्त होते. जणू काय या श्रोत्याची जप आणि तपच फळाला आलेले आहेत. आता इंद्रिय जात आघवे, ती श्रवणाचे घर निघावे, मग संवाद सुख भोगावे, गीताख्य आहे. आता आघवे इंद्रिय जात ती श्रवणाचे घर निघावे, मग हे गीताख्य संवाद सुख भोगावे. अर्थ आता आघवे इंद्रिय जात, जे सर्व इंद्रिय आहेत तीही श्रवणाचे घर निघावे. त्यांनी
श्रवणेंद्रियाच्या घरात प्रवेश करावा, म्हणजे श्रवणेंद्रियाच्या घरी जावं, म्हणजे यांनी श्रवणेंद्रियाशी एकरूप व्हावं व मग श्रवणेंद्रियाशी एकरूप होऊन हे गीताख्य संवाद सुख भोगावे. या गीतारूपी संवाद सुखाचा अनुभव करावा. या प्रकारे आपल्याला ज्या 5व्या गीतेची स्तुती करणारे होते त्या पाहिल्या. बाकी विषय नंतर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्